नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्य सरकारने दिलेल्या मोठ्या अनुदानाबद्दल। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल 6,85,000हून अधिक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं। या नुकसान भरपाईसाठी शासनाने 560 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्याकडे फार्मर आयडी आहे त्यांच्या खात्यावर ही अनुदानाची रक्कम पुढील आठवड्यात थेट जमा होणार आहे। पण इथेच एक मोठी गोष्ट आहे, लक्षात ठेवायची आहे, कारण जवळपास 1,33,000 शेतकऱ्यांनी अजूनही आपला फार्मर आयडी काढलेला नाही। म्हणजेच त्यांना आता या टप्प्यातील अनुदानासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे। जिल्हा प्रशासनाने मागील 4 महिन्यांपासून वारंवार आवाहन करूनही अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला नाही। आता सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आलं आहे की ज्यांच्याकडे फार्मर आयडी नाही त्यांचं नाव लाभार्थी यादीत जाणार नाही। म्हणजे सरळ भाषेत सांगायचं झालं तर अनुदानाचे पैसे थेट खात्यात यायला फार्मर आयडी असणं अत्यावश्यक आहे। आता एक प्रश्न नक्की पडतो की फार्मर आयडी म्हणजे काय? तर मित्रांनो, आणि तो कसा काढायचा? तर ऐका, फार्मर आयडी म्हणजे केंद्र शासनाच्या ॲग्रीस्टॅक प्रोजेक्ट अंतर्गत तयार होणारा शेतकऱ्यांचा डिजिटल ओळखपत्र क्रमांक आहे। यामध्ये तुमची शेती, सातबारा, पिकांची माहिती, आधार, बँक डिटेल्स सगळं एका ठिकाणी लिंक केलं जातं आणि यामुळे भविष्यात प्रत्येक शेतकऱ्याला वेगवेगळ्या योजनांसाठी पुन्हा ई-KYC करावी लागणार नाही। होय, फार्मर आयडी आणि ॲग्रीस्टॅक आयडी असल्यास ई-KYCची अजिबात गरज नाही। अनुदानाची रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा होईल। पण ज्यांच्याकडे अजून फार्मर आयडी नाही त्यांनी लगेचच जवळच्या CSC सेंटरमध्ये जाऊन ॲग्रीस्टॅक नंबर तयार करून घ्यावा। प्रक्रिया अगदी सोपी आहे। तुमचा आधार कार्ड, सातबारा आणि 8 उतारा, बँक पासबुक आणि मोबाईल नंबर घेऊन जा। CSC ऑपरेटर फार्मर आयडी तयार करून देईल आणि त्यानंतर तुमचं नाव थेट लाभार्थी यादीत समाविष्ट केलं जाईल। मंडळी, आतापर्यंत नैसर्गिक आपत्ती अनुदान आल्यावर ई-KYC करावी लागत होती, पण आता केंद्र सरकारने ठरवलं आहे की प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक आयडी म्हणजेच ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी देण्यात येईल। यामुळे वारंवार ई-KYCची त्रासदायक प्रक्रिया संपेल, शेतकऱ्यांचे सर्व लाभ एकाच प्लॅटफॉर्मवर मिळतील आणि शासनालाही अचूक माहिती मिळेल की कोणत्या गावात किती शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर ज्यांच्याकडे फार्मर आयडी आहे त्यांना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अनुदानाची रक्कम खात्यावर येईल आणि ज्यांच्याकडे नाही त्यांनी आजच CSC सेंटरवर जाऊन फार्मर आयडी तयार करून घ्या। यामुळे पुढील अनुदान, विमा किंवा योजना जसे की पोकरा 2.0, PM किसान, अतिवृष्टी मदत सगळ्यांचे पैसे वेळेवर मिळतील। जर तुम्हाला असे शेती आणि सरकारी योजनांवरील अपडेट्स हवे असतील तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा।